नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरचं चांदगुडे कुटुंबाचं प्रकरण आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. काय घडलं, कसं घडलं, नेमका घटनाक्रम काय होता, हे सर्व तुम्ही बघितलं असेल. पण ही घटना घडल्यानंतर कालपासनं जे या प्रकरणाला वळण लागलेलं आहे, कालपासनं जी काही माहिती समोर येत आहे, ती जास्त धक्कादायक आहे. आणि ही घटना घडल्यानंतर ही घटना का घडली याची जी एक थिअरी समोर आली होती आयफोनची, ती आयफोनची थिअरी आता अतिशय धुसर होऊन वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्या गोष्टींची चर्चा, विश्लेषण आपण या व्हिडिओतनं करणार आहोत. सुरुवातीला अगदी थोडक्यात नेमका शुक्रवारी काय घटनाक्रम घडला ते बघूया. कुणाल चांदगुडे 19 वर्षाचा तरुण, नुकताच 10वी पासून 11वीत आलेला, डॉक्टर बनण्याचं स्वप्न, नीटच्या एक्झामचं प्रिपरेशन त्याने आत्ताच सुरू केलं होतं, कोचिंग क्लास वगैरे लावलेला होता. कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर, एका ट्रान्सपोर्ट कंपनी MIDC संभाजीनगरमधील. संगीता चांदगुडे या गृहिणी. कुणालने आयफोन घेतलेला होता. आयफोन घेतल्यानंतर त्याचे आयफोनचे काही इन्स्टॉलमेंट्स थकलेले होते. ते इन्स्टॉलमेंट वडील भरत नाहीत. त्याचप्रमाणे खर्चासाठी सुद्धा पॉकेट मनी किंवा पैसे देत नाहीत. यावरनं शुक्रवारी त्याच्या वडिलांशी वाद झाला. वाद झाल्यानंतर रागारागाने कुणाल घरातून बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर तो थेट खवड्या डोंगरावरती गेला. त्याचे आई वडील म्हणजे संगीता आणि मुरलीधर हे सुद्धा त्याच्या मागे मागे गेले. त्यांनी पाहिलं कुणाल वरती गेलाय. आई धावत वरती गेली त्याला समजावण्यासाठी. वडील खाली उभे होते आणि खालून त्याला समजावत होते. हा खवड्या डोंगर जो आहे तो देवळाई बीड बायपास परिसरातील तिसगाव परिसरात आहे. ही घटना जेव्हा घडत होती तिसगाव मध्ये सर्वत्र पसरली. तिसगाव मध्ये पसरल्यानंतर मग तिसगावचे ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी आले. ग्रामस्थांनी सर्वांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलीस त्या ठिकाणी आले. अग्निशमन दल आला आणि कुणालला समजवण्याची प्रक्रिया सुरू झाली. सगळेजण त्या ठिकाणी कुणालला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगत होते. सर्वात जास्त व्याकुळ होऊन त्याची आई त्याला समजावून सांगत होती. त्याच्या समोर खाली बसून त्याच्या पाया पडत होती. इतकंच नाही तर संगीता चांदगुडे यांनी, तुझं तुझ्या पप्पांसोबत पटत नाही, हे बघ मी मंगळसूत्र काढून फेकते. त्यांनी मंगळसूत्र काढून फेकलं. मी तुझ्या पप्पांना सोडून देते आणि तुझ्यासोबतच राहते, पण तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नको, अशा व्याकुळ होऊन विनवण्या करत होत्या. यावर कुणाल, आता माझ्या लाईफचं काहीच सोल्युशनच नाहीये, हे एकच सोल्युशन आहे, असं सगळं बोलत होता. आणि तो डोंगराच्या कड्यावरती होता. अग्निशमन दलाने खाली सेफ्टी नेट लावल्या होत्या. जर का त्याने उडी मारलीस तर त्याला नेटमध्ये झेलावं म्हणून. कुणाल मागे वळून त्या नेटकडे बघत होता. नेट लावलेली पाहून मग तो सारखी कड्यावरची त्याची जागा बदलत होता. जागा बदलत असल्यामुळे अग्निशमन दलाला सुद्धा नेमकं कुठं जाळी लावावी हे कन्फ्युजन होत होतं. शेवटी खालून त्याला समजावत असलेले मुरलीधर चांदगुडे हे वरती गेले. आई तर खूप समजावून सांगत होती. तिसगावचे माजी सरपंच सांगत होते. पोलीस सुद्धा त्याला बोलून बोलून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल त्या जागेवरनं कड्यावरनं हटत नव्हता. वडील वरती गेले. मग वडील बोलत बोलत त्याच्या जवळ गेले. तू घरी चल, आपण बोलू, असं म्हणत होते. आणि त्याला शेवटी पकडून त्यांनी अलीकडे ओढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोघेही जण खाली दरीत कोसळले. दरीत कोसळताना बघितलं संगीता चांदगुडे यांनी आपला पती आणि आपला मुलगा हे दरीत पडलेत. हे बघून 2-3 सेकंदातच संगीता चांदगुडे यांनी सुद्धा डोंगराच्या कड्यावरनं उडी घेतली. खाली दरीतल्या दगडांवर आपटून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मग या घटनेची माहिती सुद्धा राज्यभर वेगात पसरली. अगदी हिंदी मीडियाने सुद्धा याच्या ब्रेकिंग न्यूज केल्या आणि सर्वत्र याची चर्चा होऊ लागली. सुरुवातीला जी थिअरी बाहेर आली ती हीच होती की कुणालने आयफोन घेतलेला होता. त्याचे आयफोनचे हप्ते थकलेले होते, EMI, हे आयफोनचे हप्ते, आणि वडील खर्चाला पैसे देत नाहीत, यातनं दोघांचा वाद झाला होता. पण काल दुपारी संभाजीनगरचे DCP नवले यांनी स्टेटमेंट दिलं, माहिती दिली की फक्त आयफोनमुळेच हे सगळं घडलंय असं ठोसपणे म्हणता येत नाही. यामध्ये दुसऱ्या सुद्धा काही गोष्टी असू शकतात. त्याचप्रमाणे नातेवाईकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की कुणालकडे ऑलरेडी 2 आयफोन होते.
त्याच्या आईकडे सुद्धा आयफोन होता. त्यामुळे आयफोनसाठी हे सगळं घडलेलं नाही. आयफोनसाठी हे घडलं नाही, मग नेमकं घडलं कशामुळे? नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांची आर्थिक स्थिती काय अतिशय नाजूक होती वगैरे अशातला काही प्रकार नाही. त्यांच्याकडे शेती होती, वडिलांची सुद्धा इन्कम चांगलं होतं. आत्ताच नीटच्या कोचिंग क्लाससाठी 3 लाख रुपये फी भरण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक विवंचना वगैरे या कुटुंबाला काही नव्हती. त्यांचं सगळं व्यवस्थित होतं असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. मग हे सगळं घडलं कशामुळे? इतका काय टोकाचा ताण तणाव झालेला होता? तणाव होता हे तर नक्की. ज्या पद्धतीने तिथे बोलणं चालू होतं, कुणालची आई संगीता चांदगुडे कुणालला सारख्या म्हणत होतात की तुझे काय अडचणी असतील आपण सोडवू, तुझं काय म्हणणं आहे आपण बोलू, सगळं काही नीट होईल वगैरे असं म्हणत होता. म्हणजे काहीतरी ताणतणाव होता, त्याशिवाय काय कोणी इतकं टोकाचं पाऊल उचलत नाही. पण मग नेमके कारण काय होते? काल दुपारनंतर चांदगुडे परिवाराचे नातेवाईक यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यांच्या प्रतिक्रियांनुसार घरामध्ये कौटुंबिक वाद होते. कौटुंबिक वादाला कुणाल चांदगुडे हा वैतागला होता. कुणाल हा सातत्याने त्याच्या आई वडिलांचे छोटे मोठे वाद होणं याच्यामुळे त्रस्त झालेला होता. कारण मुरलीधर चांदगुडे हे सुद्धा या वादाला कंटाळून जास्तीत जास्त बाहेरच राहायचे. ते ड्रायव्हर होते, त्यामुळे 2-2, 3-3 महिने सलग ते बाहेरच असायचे, घरी कमीत कमी येत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट जी समोर आली ती म्हणजे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी बॉडी रिकव्हर केल्या आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्या. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जेव्हा नातेवाईकांच्या ताब्यात बॉडी देण्यात आल्या तेव्हा संगीता चांदगुडे यांच्या नातेवाईकांनी फक्त संगीता आणि कुणाल यांचीच बॉडी ताब्यात घेतली आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या माणसाची बॉडी घेऊन जा, आम्ही यांची घेऊन जातो. संगीता आणि कुणाल यांच्यावरती अंत्यसंस्कार संभाजीनगरच्या मुकुंदवाडी स्मशानभूमीत करण्यात आले. तर मुरलीधर चांदगुडे यांच्यावरती अंत्यसंस्कार जालन्यातील अंबड तालुक्यातील पिंपळगाव तिथे करण्यात आले. वेगवेगळे अंत्यसंस्कार, एकाच कुटुंबातील तिघांचे वेगवेगळे अंत्यसंस्कार झाले. आता संगीता चांदगुडे यांचं एक युट्यूब चॅनल आहे, त्यावरती अनेक व्हिडिओज त्यांनी टाकलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ त्या नात्यातील लोकांवरती टीका करताना दिसून येत आहेत. विशेषतः मुरलीधर चांदगुडे यांची बहीण तिच्यावरती जास्त टीका करताना आढळून येतात. त्यात त्या म्हणत आहेत की तू एका म्हाताऱ्या आई वडिलांपासून त्यांच्या मुलाला दूर केलं, तू असं केलं, तू तसं केलं, तुझं चांगलं होणार नाही, तुझे सुद्धा मुले भोगतील, असं त्या काहीतरी म्हणतात. बरं, संगीता आणि मुरलीधर यांना कुणाल हा सध्या एकुलता एक मुलगा होता, पण या आधी त्यांना 2 मुलं होते. म्हणजे कुणाल आणि दुसरा एक मुलगा होता. त्यांचा मोठा मुलगा हा 6 वर्षांपूर्वी आजारपणात गेला. असं म्हणतात की तेव्हापासूनच या कुटुंबामध्ये सगळं काही बिघडलं होतं. या व्हिडिओमध्ये संगीताने जे युट्यूबवरती व्हिडिओ टाकले त्यात त्या असंही म्हणताना आढळतात की जेव्हा माझा मुलगा गेला तेव्हा तुम्ही पार्ट्या केल्या, तुम्ही माझी टिंगल टवाळकी केली, पण तुम्हाला सुद्धा मुलं आहेत, तुम्हाला सुद्धा परिवार आहे, तुम्ही सुखाने राहणार नाही, असं काहीसं त्या म्हणताना आढळतात. म्हणजे मुरलीधर यांच्या नातेवाईकांशी, बहीण वगैरे यांच्याशी संगीता यांचे टोकाचे मतभेद असू शकतात. या व्हिडिओमधनं तरी तेच प्रतीत होत आहे. आता काही वेळापूर्वीच मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणींची वगैरे प्रतिक्रिया समोर आली. त्यात त्या असं म्हणतात की 20-22 वर्षापूर्वी मुरलीधर चांदगुडे हे संभाजीनगरला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मनाने संगीताशी विवाह केला. आम्हाला सांगितलं सुद्धा नव्हतं, आम्हाला काही माहित नव्हतं, पण आम्ही स्वीकार केला. पण तेव्हापासनं संगीता चांदगुडे या मुरलीधर चांदगुडे यांना त्यांच्या नातेवाईकांशी, आई वडिलांशी, बहिणींशी संबंध ठेवू देत नव्हत्या. 25 वर्ष त्यांच्या बहिणीशी कुठलाही संवाद नव्हता. अलीकडेच त्यांच्या एका बहिणीच्या मुलाचं लग्न झालं तेव्हापासून त्यांच्यात बोलणं सुरू झालेलं होतं. म्हणजे या सगळ्या प्रकरणाला मोठी कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सुरुवातीला आलेली आयफोनची थिअरी पूर्णपणे वेगळी आहे आणि आता जे काही समोर येत आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कुणालचे काही नातेवाईक, म्हणजे नात्याने बहुधा ते त्याचे मावस काका वगैरे लागत असावी, पण त्याच्या नात्यातलेच लोक आहेत, त्यांनी असं सांगितलंय की कुणालला ऍक्च्युली जीव वगैरे द्यायचाच नव्हता. तो काही आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावरती गेलेला नव्हता.
त्याचा असा प्लॅन होता की हे आत्महत्येचं नाटक करावं, याच्यातून आपल्या आई वडिलांच्या मनात भीती बसली पाहिजे आणि मग त्यांचे होणारे जे वाद आहेत ते निपटले पाहिजे, ते बंद झाले पाहिजे. म्हणजे आई वडिलांना त्यांचं भांडण थांबवण्यासाठी कुणाल हे सगळं डोंगरावर जाण्याचं नाटक करत होता. त्याला जीव द्यायचा नव्हता. पण कड्यावरती उभे असताना जेव्हा त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा चुकून त्यांचा तोल गेला आणि त्यांना दरीत पडताना पाहून कुणालच्या आईने पण दरीत उडी घेतली, असं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. काहीही असो, पण एका क्षणात अख्खं कुटुंब होत्याचं नव्हतं झालेलं आहे. सुरुवातीला हे कुटुंब देवळाई परिसरात राहत होतं. त्यानंतर ते झालटा फाटा परिसरात मे महिन्यातच शिफ्ट झालेले होते. आता त्यांच्या घरात फक्त त्यांनी पाळलेला एक कुत्रा शिल्लक आहे. बाकी त्यांच्या घरात कोणीही नाही. मित्रांनो, घरातील वाद, मतभेद कोणत्या टोकाला जाऊ शकतात. एका तरुण मुलाला, हुशार मुलाला, ज्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं, त्याने आई वडिलांच्या भांडणाला आणि वादाला वैतागून किती मोठं पाऊल उचललं आणि या पावलात अक्षरशः अख्खा परिवारच संपून गेलेला आपण बघत आहोत. मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे. आता या प्रतिक्रिया समोर येत आहेत, वेगवेगळी माहिती समोर येते. पोलीस काय योग्य तो तपास करतील आणि पुराव्यासहित खरी माहिती आपल्या समोर येईल. आम्ही फक्त तुम्हाला जी चर्चा चालू आहे ती चर्चा तेवढी सांगत आहोत. पाहूया या प्रकरणात पोलीस काय तपास करतात, समोर काय येतं. पण फक्त आयफोनचाच अँगल नाही, ही गोष्ट प्रामुख्याने समोर येत आहे. नातेवाईक सांगतात त्यांच्याकडे शेती होती, आर्थिकदृष्ट्या ते व्यवस्थित होते, पैशाची कुठलीही विवंचना त्यांच्याकडे नव्हती. मग फक्त कौटुंबिक वाद हे या टोकाला जाऊ शकतात का? असं म्हणतात 1 वर्षाआधी सुद्धा कुणालने हा प्रयत्न केला होता. त्याच खवड्या डोंगरावरती तो गेला होता, पण त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून खाली आणलेलं होतं. पण या वेळेला तसं झालं नाही. 2.5 ते 3 तासाच्या थरार नाट्यानंतर अख्खं कुटुंब डोंगरावरनं खाली कोसळलं आणि एका मिनिटात सगळं काही संपलं. मित्रांनो, आपणही याचे बरेच व्हिडिओ बघितले असतील. सर्वत्र याचे व्हिडिओ येत आहेत, आवाज ऐकू येत आहे, काय बोलणं चाललंय ते ऐकू येत आहे. तुम्हाला काय वाटतं, या सर्व घटनेमागे काय असू शकतं? तुमचं मत, तुमचं विवेचन काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.